नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मराठा आरक्षणाच्या निमित्तानं महाराष्ट्रात बऱ्यापैकी विचारमंथन होत आहे। प्रत्येक घटक या आरक्षणाच्या एकूणच लढाईकडे आणि या निमित्तानं होणाऱ्या प्रत्येक घटनेकडे बारकाईने पाहतोय। म्हणूनच गेले कित्येक दिवस आम्ही सातत्यानं या विषयाच्या अनुरूप प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा घडवत आहोत। या चर्चेच्या मागचा हेतू हा कोणालाही बदनाम करण्याचा नाही, मात्र जे कोणी काहीही दावे करत असतील तर त्या प्रत्येक दाव्याला कायदेशीर कसोटीवर तपासण्याचा आहे। ताज्या घडामोडींमध्ये मराठ्यांचं आरक्षण आणि त्याही पेक्षा ते देण्याच्या आधी मराठ्यांचं सर्वेक्षण हा मुद्दा चर्चेला आलाय। मराठ्यांचं गावागावात सर्वेक्षण व्हायला हवं आणि ते सुद्धा योग्य पद्धतीने, वेळेत आणि अतिशय शास्त्रीय पद्धतीने असं राज्य सरकारलाही वाटतंय। तसं होत नसल्याची तक्रार राज्य सरकारच्याकडे आंदोलकाचे प्रमुख या नात्याने मनोज जरांगेंनी केली। जरांगेंच्या तक्रारीची दखल घेत राज्य सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे सगळं आरक्षण योग्य पद्धतीने, वेगवान आणि शास्त्रीय दृष्ट्या झालं पाहिजे असा आदेशच काढलाय। या पार्श्वभूमीवर मराठ्यांच्या सर्वेक्षणाच्या निमित्तानं विविध मुद्देही उपस्थित होत आहेत। फक्त आणि फक्त मराठ्यांचंच आरक्षण मिळवून देण्याच्यासाठी मराठ्यांचंच सर्वेक्षण का, हा एक प्रश्न बिगर मराठा आणि त्यात सुद्धा खास करून ओबीसी समाजाकडून व्यक्त होतो आहे। या प्रश्नाच्या जोडीला मराठ्यांच्या अंतर्गत सुद्धा विविध प्रश्न आहेत, ज्याची उत्तरं या चर्चेत शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। एखाद्या गावात समजा सर्वेक्षण केलं गेलं आणि त्याद्वारे मराठा मागास आहे असं ठरवायचं जरी असेल तरी स्वाभाविकदृष्ट्या मराठ्यांपेक्षा त्या गावात कोणीतरी श्रेष्ठ किंवा प्रगत असायला लागेल। बहुतांश गावातली आजची परिस्थिती ही मराठे प्रगत असण्याचीच आहे। मग जर मराठे प्रगत असतील तर सर्वेक्षणातून त्यांना मागास ठरवणार कसं, आणि जर मराठे मागास ठरणार असतील तर गावगाड्यामध्ये प्रगत ठरणार कोण, हा प्रश्न येतोच। या निमित्तानं चर्चेसाठी आपल्या सोबत कोण मान्यवर आहेत त्याचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत या चर्चेमध्ये हरिभाऊ राठोड आहेत, ओबीसी अभ्यासक आहेत। आरक्षणाच्या संदर्भातली त्यांची थेट आणि स्पष्ट मतं आपण ऐकत आलेलो आहोत। या चर्चेमध्ये आपल्या सोबत डॉक्टर सुदर्शन तारक आहेत, जरांगेंचे ते समर्थक म्हणून या चर्चेत आपल्या बरोबर ते अनेकदा असतात, आपल्याला ते परिचित आहेत। दिलीप पाटील मराठा समन्वयक या नात्याने आपल्याला परिचित आहेत, ते मराठा समन्वयक या नात्याने या चर्चेत सहभागी होतील। सर्व मान्यवरांचं या चर्चेत आपण स्वागत करूयात। माझा पहिला प्रश्न पटकन आत्ताच्या घडीला मनोज जरांगेंचे समर्थक म्हणून असलेल्या डॉक्टर सुदर्शन तारक आपल्याला आहे। सुदर्शन जी, तुम्ही जेव्हा सर्वेक्षणाच्या बद्दल तक्रार करता तेव्हा तुम्हाला काय अडचणी येत आहेत आणि त्याही पेक्षा या सगळ्या अडचणींमध्ये आत्ताच्या घडीला तुम्हाला सर्वेक्षण कसं, कधी, किती तारखेपर्यंत करून हवंय? प्रसादजी, जय जिजाऊ। नमस्कार, जय जिजाऊ। मुळात आपण जे आपल्या निवेदनामध्ये म्हटलेले आहे की मराठा समाजाचं मागासलेपण ठरवण्यासाठीचं सर्वेक्षण, कालच्या तक्रारीनंतर कालची बैठक आपण पाहिलेली आहे, त्या बैठकीमध्ये लाईव्ह होतं। मुख्यमंत्र्यांशी बोलताना काही आम्हाला काही त्रुटी आढळल्या, त्यामध्ये काही अधिकारी वर्ग असतील, त्या अधिकारी वर्ग 0 म्हणून किंवा 0 असणारी नोंद आहे अशा तालुका वाईज सांगितलेलं आहे। त्याचा आम्ही बारकाईने अभ्यास केला, प्रत्येक तालुक्याचा, गावचा, सगळा। तर 0 कुठे निघू शकत नाही। ठीक आहे, एखाद्या ठिकाणी 0 असेल तो भाग वेगळा, परंतु त्याच्यामध्ये संदर्भात काही सर्वेक्षणामध्ये आणखी काही बदल आम्ही करायचे सांगितले होते। सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो की जसं प्रश्नावलीमध्ये आपण जर पाहिलं, आजचा GR आता तो काही शासनाने टाकलेला आहे तो पाहिला नाही, पण जस्ट माझ्याकडे आलाय। तर त्याच्यामध्ये आम्ही एक तक्रार केल्या होत्या की 1 नंबर 1 च्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या काही सर्वेक्षण होण्यास गरजेचं होतं, किती नोंदी सापडलेल्या आहे, हा जो काही रिपोर्ट आहे हा शासनाला जाणं आवश्यक होतं, पण काही ठिकाणी अधिकाऱ्यांनी बदमाशपणी केलेला आहे आणि त्यांनी 0 दिलेला आहे। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा आपण सांगितलेला आहे की आपल्याला किती तारखेपर्यंत आपल्याला हे पाहिजे। मुळात सर्वेक्षण करणं हे गरजेचं आहे, ते एकदम संविधानिक पद्धतीनं आणि निष्पक्षपाती व्हायला आवश्यक आहे। मला वाटतं आता गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून एक ऍप डेव्हलप केलेलं आहे आणि ते डेव्हलप केलेल्या ऍपमध्ये काही प्रश्नावली दिलेली आहे। तर त्या प्रश्नावलीमध्ये काही प्रश्न होते असे की जसं मराठा समाजाचं मागासलेपण ठरवण्यासाठी ज्या काही, तिथे फक्त मराठा समाजाचं मागासलेपण ठरवण्यासाठीचं आणि ओपन सर्वेक्षण असं दोन्ही होते।
आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा होता की ट्रॅक्टर आहे का, की स्लॅबचं घर आहे का. मुळात आता ट्रॅक्टर घेणं आणि स्लॅबचं घर घेणं, याला स्लॅबच्याच घराला फक्त बँक परमिशन देत असते कर्जाची. त्यामुळे शक्यतो 99.99 इतके जर आपण पाहिलं तर मराठ्यांनी सगळे घराला कर्जच काढलेलं आहे. अन्य कोणत्याही घराला दिलं जात नाही, ट्रॅक्टरला सुद्धा कर्ज दिलं जातं. म्हणून आम्ही सरकारकडे विनंती केली, आमची तक्रार होती सरकारकडे किंवा ही प्रश्नावलीमधून तुम्ही बाजूला केलं पाहिजे, किंवा अन्य समाज घटकाला सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडे पण ट्रॅक्टर आहे, त्यांच्याकडे ही स्लॅबची घरं आहे. मग असं याच्यावरून सिद्ध होत नाही की आम्ही मागासलेले आहोत म्हणून. त्यामुळं कर्ज काढून घेणं हे मागासलेपणाचं लक्षण आहे, पण कर्ज न काढता घर घेणं हे मागासलेपणाचं लक्षण नाही. म्हणून आमची ही तक्रारी होत्या महत्वाचा. ठीक आहे, आपण आपली जी बाजू मांडताय त्या अनुषंगाने पटकन चर्चेला आज जरा वेगवान रीतीने पुढे नेणं गरजेचं आहे. हरिभाऊ राठोड आहेत आपल्यासोबत. हरिभाऊ, तुमच्याकडून जी प्रतिक्रिया आलेली आहे ती अशी सांगती आहे की केवळ आणि केवळ मराठ्यांचंच आरक्षण मिळवून देण्याच्यासाठीचं हे सर्वेक्षण होता कामा नये. सर्वेक्षण सगळ्यांचंच असलं पाहिजे आणि फक्त एका जातीच्या साठी अशा प्रकारचे सर्वेक्षण नको. नक्की आपली भूमिका काय, तुमचे आक्षेप काय? नाही, आपल्या समोर आता प्रश्न मराठा समाजाच्याच आरक्षणाचा आहे, त्यांचं मागासले पण सिद्ध करायचं आहे. आता आपण सरकार याचे दोन भाग करूया आपण. एक आहे की सर्वेक्षण करून त्यांच्या नोंदी सापडतात का, त्याप्रमाणे जर नोंदी सापडल्या तर त्यांना दाखला देता येईल ओबीसीचा, असा एक भाग आहे. दुसरा भाग आहे की ते मागासवर्गीय, आता जे सर्वे सांगितलंय काल, ते मागासवर्गीय ठरतात का, म्हणजे मागासवर्गीयाच्या सगळ्या ज्या अटी आहेत त्या पूर्ण करतात का, ते सगळे बिंदू ते तपासण्याचं काम चालू आहे. हे जर झालं तर संपूर्ण मराठाच मागासवर्गीय होईल. जे आता सर्वे चालू आहे, आज जे मीटिंग चालू आहे समजा राज्य मागासवर्गीय आयोगाची, तर त्यांनी जर असं ठरवलं, त्यांच्या सर्वेमधून जर हे आढळलं की मराठा हे मागासवर्गीय आहेत, तर त्यांना मागासवर्गीयाचं आरक्षण मिळू शकेल. कारण शेवटी राज्य आपल्या मागासवर्गीय आयोगालाच पूर्ण अधिकार आहे, शासनालाही नाही आहे. हे सगळा अधिकार जो आहे तो राज्य मागासवर्गीय आयोगाला आहे. बिलकुल. या राज्य मागासवर्ग आयोगाच्याकडे आता ताज्या घडामोडींमध्ये आलेला तपशील असा आहे की कोणत्याही प्रकारे राज्य मागासवर्गीय आयोगाच्याकडून हे सर्वेक्षण होत असताना कुचराई होता कामा नये. राज्य सरकारचे जे कर्मचारी आहेत त्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा यासाठी स्वतःला जुंपून घ्यायचंय आणि ही कारवाई पुढे न्यायची आहे. हरिभाऊ, मला आपल्याला एक आणखीन प्रश्न विचारायचा आहे, त्यानंतर मी दिलीप पाटील यांच्यापर्यंत पोहोचेन. हरिभाऊ, ज्या पद्धतीने हे आरक्षण होऊ घातलेलं आहे, एका मर्यादित वेळेत होऊ घातलेलं आहे, हे अशा पद्धतीचं राबवलं गेलेलं आरक्षण पुढे न्यायालयात टिकेल का आणि कोणत्या निकषाच्या आधारे केल्यास ते टिकेल? नाही, आणखी प्रश्न याच्यामध्ये समजा उद्या जे मराठा समाज मागासवर्गीय ठरलाय असं समजू आपण की 7-8 दिवसांनी मागासवर्गीय आयोगाने सांगितलं की ते मागासवर्गीय आहे, तर आरक्षण देणार कुठून हा प्रश्न आहे. तर ते मागासवर्गीय ठरले तरी 50च्या वर देता येत नाही, त्यांना 50ची कॅप ती घातलेली आहे, ती सगळ्यासाठीच आहे. त्यामुळे आता याच्यानंतर उद्या कोणी समजा राजपूत समाज तो म्हणाल मी मागासवर्गीय आहे, किंवा आमची लिंगायत समाज ते म्हणतील आमची मागासवर्गीय आहे, तर त्यांना कुठून देणार आहात तुम्ही? म्हणून 50च्या वर जाताच येणार नाही. तेव्हा आपल्याला एकच पर्याय, मी अधोरेखित करा, एकच पर्याय आहे महाराष्ट्राला, देशाला, आपल्या मराठा समाजाला आणि सरकारला, जे आहे आरक्षण त्याचं सब कॅटेगरी करायचं. आपण या पर्यायाच्या संदर्भातली स्वतंत्र चर्चा करणार आहोत. आताच्या घडीला आरक्षणाच्या निमित्तानं जे सर्वेक्षण होऊ घातलेलं आहे त्या संदर्भातली चर्चा आहे. दिलीप पाटील आपल्या सोबत आहे. दिलीपराव, आवाज येतोय? हा, येतोय जी. सर्वेक्षणाच्या निमित्तानं विविध मुद्दे उपस्थित होत आहेत. एक एक टप्प्याने आपण पुढे सरकतोय. अधिकाऱ्यांकडून मिळणारं असहकार्य, सर्वेक्षणामध्ये केवळ एकाच समाजाच्या बाबतीत होणारं सर्वेक्षण आणि इतरांच्या बाबतीत न होता त्यांच्या आरक्षणाला धक्का लागेल का अशी भीती निर्माण होणं, या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सर्वेक्षण कसं करायला हवं? पहिले गोष्ट मी फक्त एक 20 सेकंद एक्स्ट्रा देणार आहे हे यासाठी की प्रसादजी, आपण जे काही कंटिन्यूस गेले 2-3 महिने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या याच्यावर जे डिबेट घेता आणि त्या ठिकाणी विविध लोकांना बोलवता, याकडे मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीनं
एक प्रबोधन म्हणून बघायला पाहिजे. कारण जे काही कारण प्रत्येक अभूतपूर्व परिस्थिती आहे, अशा वेळी कायदेशीर दृष्ट्या काय, सामाजिक दृष्ट्या काय आणि वेगवेगळ्या विचारवंतांचे विचार काय, की असं एका प्लॅटफॉर्मवर आणून त्यांना आपण बोलतं करून जे काय आपण जे काही त्यातून करत होतो, काही जणांना वाटतं की असं की थोडंफार काहीतरी हे चुकीचं आहे. हा जो हेतू आहे हे प्लॅटफॉर्म कडे बघायचा दृष्टिकोनच सगळ्यांनी चेंज करायला पाहिजे की हे प्रबोधन चाललंय समाजामध्ये. जे काही एक असंतोष म्हणण्यापेक्षा एक असुरक्षिततेची भावना आहे, तर अशा डिबेट मधून त्यांना लोकांना कायदेशीर गोष्टी कळतील यासाठी असे डिबेट आणि आपण जो काही यासाठी जे पुढाकार घेतलाय हे खरोखर अभिनंदनीय आहे. हे एक मला त्यात करायचं होतं. धन्यवाद. आपला प्रश्न जो होता तो जी हा आपण जे म्हटलं ते हे जे काही मागासवर्गीय आयोगाचे आता सर्वेक्षण करणार जे सर्वेक्षण करणार आहे त्यासाठी जे प्रश्नावली तयार केले. हरिभाऊंचा प्रश्न जरा 2 मिनिटं बाजूला ठेवूया. आमच्या तारक साहेबांचे जे काही प्रश्न आहेत ते की त्यासाठी जे निकष किंवा प्रश्नावली तयार केले ती थोडी संदिग्ध आहे. म्हणजे कसं केलंय की टोटल फक्त लिहिलंय टोटल संख्येच्या 25% लोकांचा सर्व्हे झाला पाहिजे. म्हणजे टोटल राज्यातील 13 कोटी जनतेच्या 25% की मराठा समाजाच्या 25% त्याबद्दल अजून क्लॅरिटी नाही आहे. त्याचबरोबर जे आता सांगितलं की जे निकषामध्ये स्लॅबचं घर हा निकष हे तुम्ही आत्ता आणला. पूर्वीचे जे काही काळी जे निकष होते ते निकष हे कुठेही अशा पद्धतीचे निकष स्लॅबचं घर असं नव्हते. त्याला एक मजबूत घर किंवा अशा पद्धतीचं होतं झोपडपट्टीत राहणारा मागास आणि चांगल्या घरात राहणारा वाड्यात राहणारा असे निकष होतो. त्यावरून तुम्ही डायरेक्ट स्लॅबचं घर म्हणलं तर आज कुठलेही घर जर साधं त्याला 300 स्क्वेअर फूटचा फ्लॅट असेल तर त्याला खालवर स्लॅब असणारच ना. तर अशा दृष्टीने ज्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत सरकारनं त्याचा देखील विचार केला पाहिजे. ज्या शक्य गोष्टी आहेत त्याचा देखील विचार केला पाहिजे. गोखले इन्स्टिट्यूट थ्रू जे काही सर्वे करणार त्यातले प्रश्नावली, कारण पूर्वीचे जे मागासाचे जे निकष आहेत हरिभाऊ लक्षात घ्या, पूर्वीचे मागासवर्गीय लोकांचे निकष आहेत ते निकष आता लागू होत नाहीत. म्हणजे अस्पृश्यता आता कुठेही नाही आहे. त्याचबरोबर पंगत सिस्टम आता कुठेही असं नाही आहे की अरे तू कुठल्या जातीचा कुठला काय असं पंगतीवर बोलवत नाही. इव्हन पाणवट्याचं गोष्ट होती पूर्वीच्या मागासवर्गीय आयोगाच्या सर्वे मध्ये, तर पाणवट्याची गोष्ट आता पाणवटे राहिलेच नाहीत. प्रत्येकाच्या घरात न येतो पाणी येतं किंवा सार्वजनिक न असतो. तर ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या ट्रेडिशनल आहेत त्या प्रॅक्टिकल गोष्टी आणायला पाहिजेत की जेणेकरून खरोखर तो सामाजिक दृष्ट्या मागास आहे का आणि खरोखर तो आर्थिक दृष्ट्या मागास आहे का किंवा शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे का. तर प्रश्नावली जी आहे ती क्लॅरिटी पाहिजे आणि लोकांना जी आपण दिलीपराव जे सांगता आहात त्या अनुषंगानं चर्चेला पुढे नेऊच, पण त्यातला एक मुद्दा मला तुम्हाला आणि त्याचबरोबर इतरही मान्यवरांना विचारायचा आहे. पण मी आधी संधी पटकन हरिभाऊंना देतो. हरिभाऊ, आपण आरक्षण अभ्यासक म्हणून गेले कित्येक वेळेला आणि अनेक दिवस आमच्या चर्चेत येत असता. मला एका गोष्टीचा पटकन खुलासा करा. मराठ्यांचं मागासले पण ठरवत असताना सामाजिक दृष्ट्या ते मागास आहेत की नाही हे कसं ठरवलं जाणार आणि आतापर्यंतच्या ज्या जाती व्यवस्थेच्या अनुसार असलेलं मराठ्यांचं स्थान अबाधित राखत त्यांना मागास ठरवलं जाईल का? हरिभाऊ, बघा परिस्थिती बदललेली आहे. तुम्हाला वाटतं तसं काही नाही आहे. काही थोडेफार लोक बोटावर मोजण्याइतके लोक खासदार आमदार झाले म्हणजे सगळा समाज सुधारत नाही आणि अजूनही गरिबी आहे म्हणून तर एवढं मोठ्या आपण दिसतं ना त्यांची गरिबी त्यांचा मागासलेपणा तर याच्यातच आहे. मी तेच सांगतो की मी जेव्हा हे बोलतो की आपण विचार मंथन करतो तर फारसे लोक पुढे येतच नाही मराठा समाजाचे बोलायला. काय कोणाला घाबरतात माहित नाही, म्हणजे ते मागासलेले आहेत हे सिद्ध होतं. हे त्यांचा आता बघा तुम्ही एवढा वैचारिक पद्धतीने रोज मांडता पण तुम्हाला सुद्धा त्यांनी वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट करतात देतात की आपला प्रसाद काते काहीतरी विरोधातच बोलतो असं तुम्ही मला दिसलं नाही कधी विरोधात बोलताना. तुमच्यासारखा अँकर मी बघितला एवढा विद्वान अँकर मी नेहमीच तुमच्या तोंडावर म्हणून सांगत नाहीये. तुम्ही ज्या पद्धतीने मांडणी करता ते कोणाची बाजू न घेता, परंतु काही लोकांना वाटतं की
प्रसाद काते मुद्दामच काय लोकांना भडकवण्यासाठी किंवा बिलकुल नाही आहे. तुम्ही जे ज्या पद्धतीने हा कार्यक्रम पेश करता, मागे आम्ही बघितलं मागासवर्गीय स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण गेलं तेव्हा तुम्ही सातत्याने हा प्रश्न मांडला. इतरांपेक्षा तुम्ही कितीतरी पटीने पुढे होता. आजही मराठा आरक्षण साठी तुम्ही खूप पुढे आहात. धन्यवाद. जी, आपले आभार. आणि हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो की एखाद्या ज्वलंत विषयाला सर्व बाजूंनी पत्रकारांनी भिडलं पाहिजे. त्याच्या प्रत्येक अँगलकडे अर्थात त्या विषयाच्या प्रत्येक पैलूकडे पाहिलं पाहिजे, त्याची चर्चा झाली पाहिजे आणि त्याचे सर्व प्रकारचे निकष तपासून त्याच्या अंतर्गत समाजापर्यंत एका विषयाच्या साठी भूमिका का मांडली जाते याचं उत्तर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुमच्यासारखी मंडळी आमच्या पाठीशी आहेत त्याबद्दल आभार. मला पटकन आता चर्चेला पुढे न्यायचं आहे. चर्चेत आपल्यासोबत डॉक्टर सुदर्शन तारक आहेत. सुदर्शन तारक, मुद्दा इथे उपस्थित असा आहे की या व्यवस्थेअंतर्गत मागासलेपण जेव्हा शोधतलं जाईल, ज्या प्रश्नांच्या आधारे आपण ते शोधण्याची मागणी करता आहात किंवा तुम्हाला ज्या प्रश्नांच्या अंतर्गत ते शोधून हवं आहे, या सगळ्या गोष्टी केवळ आर्थिक नाहीत का? आर्थिक मागासलेपण हेच जर समजा आपल्याला चर्चेचा पाया ठरवायचं असेल तर मग आपण जातीय आरक्षणाच्या साठी ते वापरू शकतो का? दोन मुद्दे आहेत, दोन्हीवर आपलं एक मिनिटात उत्तर. 2 मिनिटं पूर्ण वेळ आपल्यासाठी. डॉक्टर सुदर्शन तारक, आपली वेळ सुरू होतीये. प्रसादजी, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो. मी वैयक्तिक आणि समाजाच्या वतीनं सुद्धा अभिनंदन करतो. धन्यवाद. काही म्हणू, पण पत्रकारितेचा खरा जो काही अँगल आहे तो समाजासमोर आणणं आणि जे नेमका आत्ताचा मुद्दा जो आहे समाजामध्ये चर्चेत आलेला त्याचं प्रबोधन होणं, हे आपल्या जय महाराष्ट्राच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, आणि आपण एक उत्कृष्ट अँकर आहात, नव्हे आपण एक चांगला अभ्यासक आहात, असं मी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन त्यासाठी करत. कारण तुम्ही वेगवेगळ्या सगळ्या लोकांना बोलवतायत आणि खंडन मंडन करताय. याच्यातून एक चांगला जो काही मेसेज आहे तो समाजाने घ्यायचा असतो, वाईट मेसेज सोडून द्यायचा असतो. हे मुद्दा या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला मी सांगू इच्छितो. त्यामुळे दुर्लक्षित करा, प्रवाहाच्या विरुद्ध जो जातो असं म्हणतात अनेक, आपण वाचक सगळेच आहोत, तर तोच नेहमी अग्रेसर राहतो असं मला म्हणायला काही हरकत नाही. आपण विचारलेल्या प्रश्नामध्ये मराठा समाज हा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक अशा 3 घटकाच्या माध्यमातून मागासलेला कसा आहे याचं सर्वेक्षण करण्यासाठी आता सरकारने 8 दिवसाचा वेळ दिलेला आहे, मुदत वाढ दिलेली आहे आणि सगळ्या शासकीय कर्मचारी जे आहे महसूल विभागाचे त्यांच्या 8 दिवसाच्या सुट्ट्या रद्द केलेल्या आहेत माझ्या माहितीस्तव. मुळात ह्या सुधारणा ज्या आहेत, आम्ही केलेल्या तक्रारी असतील किंवा आम्ही सांगितलेले काही प्रश्न असतील, याच्यावर सुधारणा करून जे काही सर्वेक्षण होणार आहे त्या माध्यमातून सरकारी कर्मचारी हे सर्वेक्षण करणार आहे आणि ते गोखले इन्स्टिट्यूटच्या ज्यांनी निर्माण केलेला ऍप आहे त्याच्यामध्ये जे प्रश्नावली त्याचा संदर्भ घेऊन त्या ठिकाणी त्या सर्वेक्षण करणार. पूर्वीचा जो भाग असायचा गायकवाड आयोगामध्ये जर आपण पाहिलं तर रामभाऊ माळगे नावाची प्रबोधनी होती, त्या माध्यमातून ते सर्वेक्षण केलं जायचं. कुठेतरी थोडासा बदल आपल्याला दिसतोय. मग गोखले इन्स्टिट्यूट असेल किंवा मराठवाड्यासाठी शिवप्रतिष्ठा, असं काही शारदा विदर्भासाठी असेल, हे सगळे काही सर्वेक्षण ज्या काही प्रबोधिनी आहेत या पद्धतीने व्हायच्या. पण आज गोखलेंनी जे काही ऍप, इन्स्टिट्यूटने जे ऍप डेव्हलप केलं त्याच्या प्रश्नावलीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मी समाजाला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो ते सरकारी कर्मचाऱ्याचे सर्वेक्षण करणार आहे. त्यामुळे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक हे तिन्ही प्रकार कशा पद्धतीने मराठा समाज हा मागासलेला आहे हे सिद्ध व्हायला काहीच अडचण येणार नाही. बिलकुल. मला मुद्दा यातला जो अपेक्षित आहे तो असा आहे की शेवटी कसं आहे, माणसाचं सामाजिक स्थान हे कालांतरानं त्याच्या आर्थिक बळावर ठरत राहतं. एक समाज काल श्रीमंत होता, आज गरीब झाला असेल तर निश्चितच त्याचं समाजातलं स्थानही वरखाली होतं, त्याच्या रोजगाराच्या संधी सुद्धा कमी जास्त होत राहतात. आपण जर समजा सगळ्या गोष्टी भलेही आर्थिक मापदंडाच्या अनुसार तपासणार असू तर मग आपण जातीय आरक्षणाच्या साठी आग्रही असायला हवं की आर्थिक आरक्षणासाठी आग्रही असायला हवं? डॉक्टर तारक, आपणही यावर बोलावं आणि नंतर दिलीप पाटील पण बोलतील. अगदी प्रश्न फार उत्तम आहे. मला असं वाटतं आपण फक्त आर्थिक दृष्ट्या नाही पाहत, आपण सामाजिक आणि शैक्षणिकाची जोड सुद्धा पाहतो. हे समाजामध्ये किती शिक्षित आहेत, किती उच्च शिक्षित आहेत, किती टेक्निकल शिक्षण घेतलेलं आहे, कुठपर्यंत शिक्षण झालेलं आहे, सगळ्याचं सर्वेक्षण होणारच आहे. सामाजिक मध्ये घर, नोकरी, व्यवसाय काय असेल तो. शेतीचं जर आपण पाहिलं, आर्थिक उत्पन्नाचे 2 स्रोत असतात, एक नोकरी आणि एक दुसरे शेती आणि व्यवसाय. त्याच्यामध्ये आज जर पाहिलं तर मराठा समाजाचा जो काही पूर्वीचा असायचा स्वातंत्र्याच्या आधीचा, 67च्या आधीचा
जमिनीचं प्रमाण आणि आपल्या असणाऱ्या दरडोई उत्पन्न याच्यामध्ये फरक होता. आज जो आहे तो सुद्धा आज फरक झालेला आहे. त्यामुळं 500 एकरवर असणारा, 300 एकरवर असणारा, 50 एकरवर असणारा आज गुंठार येऊन आमचा समाज आलेला आहे. तर याचं सुद्धा हे सर्वेक्षण अपडेट जे आहे ते सतत झालं पाहिजे. त्याच्यामुळे समाजाचा कोणत्याही असो त्या समाजाचं किती आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक आहे तो मागासलेला, हे सगळ्याच समाजाचं संरक्षण झालं पाहिजे असं माझं या माध्यमातून मत आहे. आपण ही एक फार आणि वेगळी भूमिका थेटपणे मांडलीत की केवळ आणि केवळ मराठ्यांचं आरक्षण होऊ नये, माफ करा, मराठ्यांचं सर्वेक्षण होऊ नये, सर्वेक्षण सगळ्यांचं झालं पाहिजे. आपण ही एक थेट आणि स्पष्ट भूमिका सुदर्शन तारकजी मांडलीत. तुम्हाला अजून काही बोलायचं असं दिसतंय? मी 10 सेकंद देईन, मला दिलीप पाटलांकडे पुढच्या प्रश्नाच्या निमित्तानं पोहोचायचं आहे. माझ्या मातीस तो आजची जी आयोग आहे तो आयोग फक्त काही मराठ्यांचाच सर्वेक्षण करणार आहे. सुवर्ण समाज ज्यांनी UWS हे घेतलेले त्या सगळ्या समाजाचं सर्वेक्षण करणार आहे असं माझं जो काही आतापर्यंतचा अभ्यास आहे असं मला वाटतंय. ठीक आहे, दिलीप पाटलांपर्यंत पोहोचूया. दिलीप पाटील, चर्चेतला मुद्दा आहे की समाजाची स्थिती ही शेवटी आर्थिकदृष्ट्या बदललेली आहे. समाज भारतातले आणि त्यात सुद्धा स्पष्टपणे बोलायचं असेल तर हिंदू धर्मातले हे वर्णव्यवस्थेला बांधील आहेत. ती वर्णव्यवस्था कधीही बदलत नाही, हे आपलं एक गृहीतक आहे. या गृहीतकाच्या आधारावर जर समजा सामाजिक दृष्ट्या तुमचं स्थान निश्चित असेल तर मग समाज केवळ आणि केवळ आर्थिकदृष्ट्याच वर किंवा खाली जातो. काल परवापर्यंत न शिकलेला समाज आता शिकतो, शिकल्यानंतर रोजगाराच्या संधी घेतो, रोजगारातून संपत्ती निर्माण करतो, संपत्तीतून सधन होतो आणि सामाजिक दृष्ट्या आपलं स्थान अधिक वरचं करत असतो. याच्या उलट अनेक वर्ष शिकलेला समाज कालांतरानं काही ना काही कारणांमुळे आपली संपत्ती गमावतो. ती संपत्ती गमावल्यानंतर त्यांच्या आपसूक शिक्षण, रोजगाराच्या संधी कमी कमी होताना दिसतात. हे सगळं कुठे ना कुठेतरी आर्थिक बाबीशी निगडीत आहे आणि त्याला आपल्याला विसरता कामा नये. असं असताना सामाजिक आणि आर्थिक स्थिती एकत्रितरित्या तपासली जाते आणि जातीय आरक्षणासाठी त्याची समीकरणं लागू होतात. हे योग्य आहे का दिलीपराव? मला जरा व्यवस्थित पूर्ण उत्तर देऊ दे. बिलकुल, आपल्यासाठी 2 मिनिटाचा पूर्ण वेळ आहे दिलीपराव. की पहिली गोष्ट एक महत्वाचा विचार करायला पाहिजे सर्वच लोकांनी की आर्थिक ज्या गोष्टी आहेत म्हणजे जे आरक्षण जे आहे त्या आरक्षणात दिलं कशासाठी की सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या समाजाचा विकास व्हावा म्हणून. तर त्यासाठी जे काही पावलं उचलली गेलेत ती सगळे आर्थिक आहेत. लक्षात घ्या, नोकरी देखील आर्थिक आहे. तुम्ही त्या समाजाला शिक्षणाला फोकस देतात तो देखील जो काही प्रयत्न आहे तो देखील आर्थिक आहे. त्या समाजाला घर देणं किंवा त्या समाजाला स्वस्त लोन देणं म्हणजे सामाजिक दृष्ट्या मागास म्हणून जो वर्ग मानला जातो, ज्यासाठी आपण सर्वे करतो, तर त्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात त्यावर जे उपाययोजना आहेत त्या सगळ्या आर्थिक आहेत. म्हणजे आपण जे आता सांगितलं तेच बरोबर आहे की सगळं जर का बघितलं तर एक येऊन आर्थिक गोष्टीची निगडीत आहे. दुसरा त्याच्यात बरोबर असं सांगता येईल की जर का एखाद्या समाजाची किंवा एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जर का चांगली असेल, जर का ते चांगले असेल आणि आपण असं म्हणूया की तो जर का व्यक्ती अगदी शहरात राहतो किंवा गावात राहतो, ज्यावेळी त्याची आर्थिक परिस्थिती खालावत जाते त्यानंतर त्याची सामाजिक परिस्थिती खालावत जाते. म्हणजे काय की जर का तो आर्थिक दृष्ट्या जर तो दुर्बल झाला तर तो खेडेगावात राहायला जाईल. त्याबरोबर त्याचं ते घर भाड्याचं किंवा साधं ज्याला म्हणून विटाचं आणि कौलार उभे असेल किंवा त्यापेक्षा जर आर्थिक परिस्थिती खालावली तर तो शेतात राहायला जाईल. म्हणजे त्या ठिकाणी झोपडीवर म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आर्थिक गोष्टीशी निगडीत आहेत. म्हणजे आरक्षण आपण जे म्हणला ते गोष्टी तो फार व्यवस्थित आणि विचार करण्याचा, लॉंग टर्म विचार करण्याचा हा विषय आहे की सगळ्या गोष्टी आर्थिक असताना आपण जे काही बाकीच्या ज्या गोष्टीसाठी जे आरक्षण घेतो त्याबरोबर ह्या देखील गोष्टीचा विचार व्हावा. अगदी. आणि मग दिलीपराव, फार बरं झालं तुम्ही थेटच या मुद्द्याच्या अनुषंगाने एक बृहद दृष्टिकोन आणि वेगळा मुद्दा जन्माला घातला ज्याची चर्चा खरं तर भारतात वर्षानुवर्षे आहे
आणि ती एकमेव अशा स्वरूपाची आहे की आरक्षणासाठीचे खरे निकष आर्थिक असायला हवेत की नाहीत ही वेगळी चर्चा आहे, त्याच्यावर परत कधी ना कधीतरी निश्चितच बोलू. पण दिलीपरावांच्या आणि त्याचबरोबर सुदर्शन तारखांच्या मुद्द्याच्या अनुषंगानं मी पटकन आपल्यासोबत हरिभाऊ राठोड त्यांच्यापर्यंत पोहोचतो. हरिभाऊ, वेळेची मर्यादा आहे, वेळ कमी उरलाय, 1 मिनिटाचा वेळ आपल्यासाठी आहे. तुम्ही पटकन सांगा की या पद्धतीत जर समजा जातीय आरक्षणातलं मागासलेपण दूर करण्याच्यासाठी केले जाणारे उपाय आर्थिकच असतील तर मग आरक्षण आर्थिक निकषावरच ठेवणं उत्तम की जातीय आरक्षण असणंही उत्तम? नाही, ते एकमेकाला जोडून आहे ना. जेव्हा आरक्षणामुळे नोकऱ्या मिळतात, आरक्षणामुळे शैक्षणिक सवलती मिळतात आणि त्याच्यामुळे तो आर्थिक याच्याशी निगडीत आहे. तो जर समजा नोकरी लागली तर त्याची घरची परिस्थिती आर्थिक सुधारते, त्याच्या मागचे जे नातेवाईक आहेत किंवा इतरही लोकांना त्याचा कुटुंबाला फायदा होतो, त्याचा आप्त परिवाराला फायदा होतो. पण मी या निमित्ताने आपल्याला एक सांगू इच्छितो, तुम्ही मला 1 मिनिट दिलाय, मी अर्ध्या मिनिटात सांगतो. अशा अनेक जाती आहेत ज्या तत्सम आहेत. आता फॉर एक्झाम्पल बंजारा, आम्हाला लवाणी म्हणतात, धाडी झाल्या, नावी बंजारा, जोगी बंजारा, तर अशा पद्धती भोई, त्याची अनेक जाती आहेत. जसं धनगर, तर तसंच मराठा आणि कुणबी एकच आहे, तत्सम आहेत, ते वेगळं नाहीतच. त्यामुळे ते तसेच तत्सम म्हणजे सिनोनिमसचा अर्थ असा होतो ते तसेच, त्याच्यासारखेच आणि तेच. त्याच्यामुळे खरं म्हणजे आपल्याकडे कुणबी मराठा हा एकच असल्यासारखा आहे. याच्या बाबतीत निश्चितच राज्य मागासवर्गीय आयोगाने याचा सुद्धा अहवाल देण्यात यावा की ते एकच आहेत की किंवा कसे. मराठा आणि कुणबी हे तत्सम आहेत किंवा कसे याचा सुद्धा या अहवालामध्ये उल्लेख व्हावा. बिलकुल. या मुद्द्यावर आतापर्यंत आपण अनेकदा चर्चा केली, अनेकदा वादही घडले. दिलीपरावांचं या संदर्भातलं 30 सेकंदातलं मत घेणं गरजेचं आहे, कारण जो दावा आपण करता आहात तो दावा सातत्यानं जरांगे पण करतायत. दिलीपराव, पटकन सांगा, सगळे मराठे कुणबी आहेतच हा दावा जरांगेही करतायत, आत्ता हरिभाऊंनी पण मांडलाय, आणि महत्वाचं म्हणजे हरिभाऊ अशी मागणी करतायत की राज्य मागासवर्ग आयोगानं यावरही प्रकाश टाकावा आणि एकदा काय तो विषय मिटवून टाकावा की सगळे मराठे कुणबी आहेत की नाहीत. दिलीपराव, 30 सेकंदात पटकन उत्तर द्या. एक सिंपल त्याला उत्तर आहे. जर सगळे मराठा कुणबी आहेत तर सुप्रीम कोर्टाने जे काय आरक्षण मराठा म्हणून जे पेटाळलं तेच आरक्षण तुम्ही कुणबी म्हणून फिरवताना सुप्रीम कोर्टात टिकल का? सिंपल प्रश्न, लक्षात घ्या. मग जर काय मराठा आणि कुणबी एकच आहेत तर सगळ्यांना कुणबी म्हणल्यापेक्षा सगळ्यांना मराठा म्हणा ना. ठीक आहे, सगळेच कुणबी आणि मराठा एकच आहेत तर कुणबी म्हणणं काय आणि मराठा म्हणणं. मग मराठा जी काही 1000 वर्षापूर्वीपासूनची जात आहे तर आपण काय करतोय? मग आपण असं करतोय का? म्हणजे अगदी स्पष्ट बोलायचं तर हे की सुप्रीम कोर्टाला आपण फतवा लागलोय का? सुप्रीम कोर्टाने सांगितलं आता मराठा जातीला आता आरक्षण नाही, ते हे नाही आहेत म्हणून परत गेलो, कपडे बदलले आणि आता आम्हाला कुठली म्हणून घ्या, असं चालतं का? काय करणार? तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सर्व जे कुणबी ज्यांच्या सर्टिफिकेट मिळतात त्यांना सगळ्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळायला पाहिजे, कारण त्यांची गरज आहे. ठीक आहे. आज जे काही 65 लाख 70 लाख 80 लाख सगळ्यांना ते मिळायला पाहिजेत. आणि ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर आमचं मागणी असं आहे की त्यानंतर जे काही राहतात की ज्यांना सर्टिफिकेट मिळत नाहीत, ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत, त्यांना मराठा म्हणून तुम्ही आरक्षण द्या. ठीक आहे, एवढंच माहिती. दिलीपराव, याच्यावर सुदर्शन तारक यांनाही बोलायचं आहे. सुदर्शनजी, वेळ मर्यादित आहे, पटकन 30 सेकंदातच बोला. राठोड साहेबांशी आणि दिलीपरावशी मी एकमत आहे माझं, कारण 1881 ला जे काही रेकॉर्ड आपण पाहिलंय की मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तमाम सर्व कुणबी होते आणि कुणबी आहेत. मग नंतरचा जो काही कार्यकाळ झाला त्याच्यात मराठा झाला, तर याचा अर्थ कुणबी गेले कुठं हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. म्हणून माझा एक अशी विनंती आहे की सरकारला आणि आयोगाला की जी काय आपण 1881च्या डॉक्युमेंट असतात ते सुद्धा गृहीत धरावे आणि त्याचं सर्वेक्षण सुद्धा गृहीत धरावं की मराठा आणि कुणबी एकच आहे आणि त्यामुळं कुणबी आणि मराठा एक असल्यामुळं मराठ्यांना आणि त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, ते ओबीसी मधून दिलं पाहिजे, असं माझं मत आहे.
अगदी धन्यवाद. आपण सर्व मान्यवर चर्चेत जोडले गेलात आणि वेळ मर्यादेत आपलं मतप्रदर्शन केलं त्यासाठी. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.